पुढचे 15 दिवस मेळघाटामध्ये हत्ती सफारी ही बंद असेल, कारण 15 दिवसांसाठी हत्ती आता रजेवरती गेलेत। 10 ते 25 जानेवारी या काळामध्ये हत्ती सुट्टीवर गेल्यामुळे पर्यटकांना हत्ती सफारी करता येणार नाहीये। मात्र हत्ती नेमके सुट्टीवर का गेलेत? आपल्यासारखा हत्तींना सुद्धा आरामासाठी सुट्टी दिली जाते का? बघूयात। मेळघाटात कोलकासातील हत्ती सुट्टीवर 10 ते 25 जानेवारी पर्यंत हत्तींना रजा मंजूर। 90 तास काम केलं पाहिजे असा सल्ला L&Tचे चेअरमन S.N. सुब्रमण्यन यांनी दिला। याची चर्चा सुरू असतानाच 15 दिवसांच्या सुट्टीचा एक अर्ज समोर आला आणि ही सुट्टी मंजूरही झाली आहे। कुणाच्या सुट्टीचा हा अर्ज आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल। त्याचं उत्तर शोधण्यासाठी आपण मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या कोलकासमध्ये जाऊया। मेळघाटातील कोलखासचे 4 हत्ती 15 दिवसासाठी रजेवर गेलेले आहे। नेमके हे हत्ती का रजेवर गेलेले आहे पाहूया या स्पेशल रिपोर्ट मधून। सुंदरमाला, चंपाकली, लक्ष्मी आणि जयश्री या हत्तीणींना ही 15 दिवसांची विशेष रजा मंजूर करण्यात आली आहे। त्यामुळे 15 दिवस पर्यटकांना मेळघाटात हत्ती सफारी बंद राहणार आहे। 12 महिने जंगलामध्ये फिरून पायाला जे इजा होतात, त्यांचे पाय जे तडकून जातात, तर त्यांच्या पायाचे प्रॉपरली व्यवस्थापन होण्याकरिता एकूण 28 प्रकारच्या जडीबुटी, आयुर्वेदिक जडीबुटींचं मिश्रण करून ते लेप तयार केला जातो आणि तो लेप हत्तींच्या पायांना रोज सकाळ आणि संध्याकाळ यावेळेस त्यांना लावला जातो। ते चोपिंग केल्यामुळे काय आहे, त्यांच्या जे पाया किंवा झालेल्या इजा वगैरे आहे त्या पूर्णपणे बऱ्या होऊन त्यांना वर्षभर चालण्याकरिता किंवा काही अडचण असल्यास ते त्यांची जखम भरून निघण्याकरिता तो लेप भरपूर कामाचा असतो। या हत्तींना 15 दिवसांची सुट्टी देण्याचं कारण काय आहे ते सुद्धा समजून घेऊया। या 15 दिवसांच्या सुट्ट्यांमध्ये कोमट पाणी, तेल आणि वनौषधींचा वापर करून हत्तींच्या पायांना शेक दिला जाणार आहे। हत्तीचे पाय निरोगी राहण्यासाठी चॉपिंग करण्यात येणार आहे। आरोग्यवर्धक, शक्तिवर्धक आहार या हत्तीणींना देण्यात येणार आहे। पर्यटकांना सफारी घडवणाऱ्या हत्तींनाही आरामाची गरज आहेच, नाही का? भारतीय संस्कृतीमध्ये फक्त मानवी इच्छा, आकांक्षा आणि अडचणींनाच महत्त्व विचार केला जात नाही, तर मानव ज्या पर्यावरणात जगतो, ज्या प्राण्यांसोबत जगतो त्यांचाही विचार केला जातो। त्यामुळे आवश्यकतेनुसार त्यांचीही सेवा केली जाते। त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे हत्तींची सेवा। मेळघाटमधील कोलखासमध्ये हत्ती सध्या रजेवर गेलेले आहे। प्रणय निर्माण, ABP माझा, अमरावती। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।